माहिती का? मग नमस्कार मित्रांनो, आता मी ऑफिसवरून आली आहे. गुड मॉर्निंग गाईज. आता मी मेट्रो स्टेशनला पोहोचली आणि आज भयंकर उशीर झाला मला. पण चालतं म्हणून मी काही सकाळपासून शूट नाही करू शकले. आज ऑफिस डे आहे. सो लेट सी हाऊ इट गोज. तुम्हाला दाखवते मी आज काय काय करणार आहे. ऑफिसमध्ये किती मजा करतो आम्ही. काम कमी मजा असतं. सो सगळं दाखवते. आणि आत्ता मेट्रो स्टेशनला पोहोचली. आता मेट्रो मिळेलच मला लगेच. सकाळची मेट्रो 6:30 मिनिटाची केली आहे. सो इट्स गुड. लगेच आता 5 मिनिटात मिळून जाईल मला. सो येस, आत्ता मी लॉग इन करते आणि भाई 2 मिनटं लागतात लॉग इन व्हायला ह्याला. म्हणजे कायच बोलायचं. आणि आता मी वॉशरूममध्ये आली आहे. ऑफकोर्स फिट चेक इज मॅन्डेटरी. जेव्हा पण असो तेव्हा यावंच लागतं. हॅलो गाईज. बाय गाईज. ब्लॉगिंग करायचंय का ब्लॉगिंग करायचंय गर्ल्स इज लडकीचा बर्थडे. ह्याच्या पुढचं इंग्लिश बोलून दाखव ह्याच्या पुढचं इंग्लिश बोल हाय माय नेम इज विदुश्री वेलसर हे नाही हे ऐकून येत नाही मला. नर्सरीवाला बोलेल असलं हाय मिळेल नको यार मला नाही आवडत तू समझा? हाँ। नहीं, तू समझा नहीं. Happy birthday to you. Happy birthday, dear Tedeschi. Happy birthday to you. गाईज, आय एम गोईंग बॅक होम. ॲक्च्युली माझं थोडं काम होतं. सो मी लवकर निघाली आहे आणि मेट्रोमध्ये आहे. यू कॅन सी. सो येस, पोचते आणि तुम्हाला सांगते पुढे. नमस्कार मित्रांनो, आता मी ऑफिसवरून आली आहे आणि मी ऑफिसमध्ये जास्त शूट नाही करू शकले कारण मला घरी लवकर यायचं होतं आणि आम्ही फ्रीचं खायला चाललो आहे. पण मी कुठे तिला सांग? काय म्हणलोय की आता ती माझा चेहरा वापरते म्हणल्यावर मग मला पैसे पण दिले पाहिजे. मग ती म्हणते की काय पहिले मला मिळू दे मग मी तुम्हाला दिला. हे काय बरोबर नाही ना. म्हणजे साधी एक मोमोजच्या प्लेटमध्ये पण माझा सारख्या छोट्या जीवाला तसं मी खुशी एक मिळू कट शकते. करणार आहे पण बोलत राहा. पण म्हणजे हे काय पटलेलं नाही ना आपल्याला. असं असं नसावं माणसाने असं म्हणजे खुलून द्यावं. म्हणजे खुलून मिळतं. म्हणजे खुलून मोमोज दिले म्हणजे खुलून वॉचर्स पण स्वतःला मिळतील. तर माझा बर्थडे पण लक्षात नसेल. असतं ना तर असतो. हो हो. मग ते ते कट कर. कारण की सगळ्यांना आपल्याला सांगायचं नाही की एक मोमोजची प्लेट फक्त तेवढं तर होऊच शकतं. बल्कि मेरी एक फोटो भी छपेगी यूं. मेरी क्यों नहीं? छपेगी लेकिन तेरी छोटी छपेगी. क्यों? डिग्री नहीं ना तेरे पास. पण आता आपण कुठं चाललोय ते तरी सांग. आता आम्ही हे बाजूचे कोणतर आहेत राठोड म्हणून. त्यांनी नवीन घर घेतलंय. रिनोव्हेट केलंय. जुनं घर रिनोव्हेट केलंय. जुनी 2 घरं होती, जॉईन केलंय आणि रिनोव्हेट केलंय. हां तेच ते. मग त्याची वास्तुशांती आहे आणि रिका खाना खाने के लिए माझे खालीच आहे. काय आमच्या माहिती? आमच्या गाडीपाशी लावलेलं सगळं. मग आम्ही तर जायला पाहिजे. आम्ही आमची गाडी काढली कारण तिथं त्यांना जेवण बनवायचं होतं. मस्त रसमलाई आहे आणि रसमलाई नाही आईस्क्रीम आहे पण ठीक आहे. रबडी आहे. रबडी. हां सॉरी, तेच ते. मला दाखवतं आता काय काय आहे. आली आहे गाईज मी इथे आणि इथे तुम्ही बघू शकता त्यांनी बाहेर सुद्धा असं डेकोरेशन केलंय छानसं. आणि माझी मम्मी, काकी आणि भाऊ पुढे गेलेत. सो मी कॅचअप करते. यार, इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर हे त्यांनी बनवलेले रूफ आणि किती छान असा हा वॉलपेपर आहे. आणि खूपच मस्त पूर्ण पूजा मांडली आहे, पूर्ण हॉलमध्ये मांडलेली. आणि लाईक मला कॅप्चर नाही करता आलं. मंदिर पण खूप छान बनवलं त्यांनी. आणि इथे जेवायला पुरी, डाळ भात, भेंडीची भाजी, पनीरची भाजी आणि रसमलाई.
मी कसं वाटलं ते घर? घर खूप सुंदर होतं. छान केलं ना त्यांनी सगळं इंटेरियर हो, छान वगैरे. केलं. हा, जेवण कसं होतं? मस्त होतं. छान काय काय होतं. होतं जेवणात? रसमलाई, पनीर पनीर आणि भेंडीची सब्जी, तुला काय आवडलं? बेस्ट. बेस्ट छान होतं, सगळं छान होतं. बेस्ट काय. ओके. नाव काकी, कसं Hello. होतं जेवण? खूप छान होतं. काय काय आवडलं तुला? मला जेवणाचं आधी सांगत नाही मी. मला घर खूप आवडलं. काय काय आवडलं घरात? देवारा, स्वामी समर्थांची मूर्ती, दोघे असे जवळ येऊन बोला. विष्णूची मूर्ती. कुठं बघायचं ते सांग मला. कुठेही बघा, काही प्रॉब्लेम नसतो. माझ्याकडे बघा. विष्णूची मूर्ती छान होती. विष्णूची मूर्ती. अजून काय काय आवडलं? किचन आवडलं. अजून अजून किचन छान आहे आणि बेडरूम पण मस्त केलं. आणि जेवणामध्ये मला भेंडीची भाजी आवडली. फेवरेट भेंडीची भाजी. आणि रसमलाई होती पण मी त्यांच्याकडून 2-3 मागून घेतल्या. मी काही लाजले नाही. फ्री का खाना नाही छोड़ता. घ्यायचं फ्री बिंदास का खाना खायचं. नहीं, हमारा हक है ना. क्यों थक रहे हो? 3 4 खाने वाले पे लिखा है, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. पुरी पण छान होती. दोन साधी टाईपच्या पुरी होत्या. आणि मसाली पुरी मस्त मस्त होती. होती. छान होतं जेवण, छान होतं. डाळ भात, परत पाण्याच्या बॉटल पण ठेवल्या होत्या त्यांनी. वेगळ्या, हात धुवायला पाणी वेगळं ठेवलेलं. चांगलं केलं, मस्त केलं सगळं. छान. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आणि संडे आहे, सो ऑफकोर्स मी खूप जास्त उशिरा उठली आहे. लाईक मी 10:30ला उठली आहे आणि आत्ता 11:30 वाजलेत. आणि मी आत्ता नाश्ता करते आहे. आणि ऑफकोर्स लाईक हाऊ डू यू नो यू आर फ्रॉम अ महाराष्ट्रीयन फॅमिली? तुम्ही रोज पोहे खाता नाश्त्याला, रोजच. लाईक वेगवेगळ्या प्रकारचे पोहे असतात. आज मटकी पोहे आहेत. दिस इज दी पोहे गाईज. आणि मी थोडं एस्थेटिक करण्यासाठी ती एस्थेटिक प्लेट घेतलेली आहे. एक क्वेश्चन आहे, तुम्हाला पण असं होतं का की पोहे तुम्हाला सिम्पल आवडतात, म्हणजे शेंगदाणे नाही, मिरची नको, मग ते नुसतं हळद टाकलेले असतील किंवा मग तिखट टाका, बट लाईक एक्स्ट्राचं काही टाकलेलं आवडत नाही असं होतं का? नुसते कांदा पोहे टाईप. कारण ना मला ठीक आहे मिरची चालते, मला मिरचीला एवढा काही प्रॉब्लेम नाही, पण मिरची प्रॉपरली अशी तेलात आधी तळली गेली पाहिजे, मग ती खूप छान लागते. अशीच डायरेक्ट वरून टाकलेली मला नाही आवडत. आणि शेंगदाणे मला नाही आवडत. लाईक एखादा पण घाण चव आलं तोंडात किंवा फुटला गेला आणि त्याचं कडू टेस्ट असेल, हे पूर्ण टेस्ट खराब होऊन जाते यार. मला नाही आवडत पोह्यात काहीच. गाईस, चहा, माझा चहा वेगळाच असतो. लाईक मी खूप वेळ उकळायला ठेवते ते, म्हणजे 1 कप दूध, 1 कप पाणी, आणि ते इतकं उकळवते की तसं 1 कप झालं पाहिजे. बॅक गाईज, आत्ता आंघोळ झाली आहे माझी. 3 वाजलेत, संडे, कायच बोलणार. आता सुट्टी असते म्हणून सगळं हळूहळू चालतं. काही नाही, मी थोडंसं व्हिडिओ एडिट करत बसलेले आणि रील एडिट करत बसलेले, म्हणून उशीर झाला. आणि आत्ता आंघोळ करून आली तर मस्त जेवणाचं ताट आहे समोर आणि मम्मानी मटण केलं आहे. लुक ॲट दिस गाईज, मटणची बिर्याणी. तर बघा, मस्त तोंडात पाणी आलं आहे. जेवून घेते. आणि ही फिलिंग कशी एक्सप्लेन करायची कुणाला जो व्हेजिटेरियन आहे किंवा जे कॅफेमध्ये जाऊन जेवतात किंवा लाईक होममेड मटन ऑन संडे आफ्टरनून.
सो आय एम बॅक गाईज. आता लाईक ऑलमोस्ट संडे इज ओव्हर आणि उद्या मंडे आहे. पण मी जाणार नाही आहे. मला वर्क फ्रॉम होम असतं तर मंडे मी वर्क फ्रॉम होम घेते. पण खरं सांगायचं झालं तर मी अख्खी संडेची दुपार थोडंसं यूट्यूबवर कसं व्हिडिओज वगैरे टाकायचं आणि ॲक्च्युली मी आज एक व्लॉग टाकलासुद्धा, माझा पहिला व्लॉग, अँड आय एम व्हेरी हॅपी विथ इट. दुपारी जेवल्यानंतर तेच सगळं करत होते. थोडं रील्स पण एडिट केल्या आणि इंस्टाग्रामसाठी ॲक्च्युली, आणि ते यूट्यूबवर पण टाकल्या. आणि आता ॲक्च्युली मी काम करत बसलेले थोडंसं, कारण माझं म्हणजे मी फ्रायडेला जास्त काही काम केलं नाही, पण डेडलाईन आहे, सो मी काम करत बसलेले. अजून पण झालं नाही आहे. मे बी आज पूर्ण रात्र घालवावी लागेल त्याच्यात. लेट मी शो यू माय स्क्रीन कशी दिसते आहे. दिस इज माय स्क्रीन. असंच काम सुरू असतं माझं. आणि मी ना मागच्या लाईक आता महाशिवरात्री आली तर तेव्हा मी हे टोचलं होतं. इफ यू कॅन सी, इकडे पण आहे. आणि टोचताना ना मला काही वाटलं नाही, म्हणजे मी टोचवून घेतलं आणि इतकं काही दुखलं नाही. पण त्याच्यानंतर खूप जास्त पेन जाणवलं रात्री झोपताना वगैरे. अजून पण लाईक इट्स बीन ऑलमोस्ट 10 days टोचवून, 10 नाही 8 days टोचवून, पण मला अजून पण साईड्सवर झोपता येत नाही आहे. आणि मला साईड्सवरच झोपायला लागतं. मला साईड्सवर झोपल्याशिवाय झोप येत नाही. खाने वाले पे लिखा, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम.